नमस्कार. गुड आफ्टरनून एवढीबडी. जयशिंगपूर प्रीमियर लीग 2026च्या आजच्या 7व्या दिवसाच्या या पहिल्या सत्रातील हा पहिला सामना डायमंड सुपर किंग्स वर्सेस ब्लॅक कॅप्स. पहिलं षटक रमेश घेऊन येतोय. या षटकातील हा चौथा चेंडू. चेंडू जातोय तो सरळ सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या पोचली ती 14 आणि हा षटकार खेचतोय तो लखन पडियार. एक उत्तुंग असा हा फटका सरळ सीमारेषेबाहेर टोलवतोय लखन पडियार. धावसंख्या झाली ती 20. या षटकात 2 चौकार आणि 2 षटकार खेचतोय तो लखन पडियार. थोडंसं महागडं असं हे षटक. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतोय लखन पडियार. अखूट टप्प्याचा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा हा चेंडू. पॉईंटच्या दिशेने उंचावरून तडकण्याचा त्याचा प्रयत्न होता. थोडासा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू 1 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 21. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21. दुपारनंतरचा हा पहिला सामना. थोडेसे आळसावलेले असे हे खेळाडू दिसत आहेत. थोडीशी दुपारची सुस्ती नाही म्हणले तरी बहुधा आमरस खाऊन त्यांच्या सुस्ती चढलेली दिसते. आता मात्र बॉलिंगची जागा घेतोय तो देवा पडियार पॅव्हलियन एंडच्या बाजूने. जयशिंगपूरच्या क्रिकेट क्षेत्रातील उदयोन्मुख बॉलर गोलंदाज देवा पडियार पॅव्हलियन एंडच्या कडून मारासक करण्यासाठी सज्ज आणि त्याला सामना करतोय तो लखन पडियार. दोन्हीही नावाजलेले असे हे खेळाडू आमने सामने. पुन्हा थोडासा कुडलेन स्पॉटवरचा चेंडू सरळ तडकावला आहे सीमारेषे पार. चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. धावसंख्या पोचली ती 27. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा देवा पडियार. सामना करतोय लखन पडियार. आता मात्र चांगला चेंडू मिडस्टेक कडून लेग स्टिककडे जाणारा हा चेंडू. धावचितचं अपील. चांगला चकवा देणारा हा चेंडू सरळ थेट पायावर आदळला लखनच्या. देवानं अपील केलं पण पंचांनी नो बॉल घोषित केल्यामुळं धावसंख्या पोचली ती 30. यावेळेला थोडासा अखूट टप्प्याचा हा चेंडू. आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार. थोडासा स्लोअर पद्धतीचा अखूट टप्प्याचा हा चेंडू. त्या चेंडूची दिशा लखननं ओळखली
आणि गरकन तो वळून लॉंगांच्या दिशेनं चेंडू तडकावला आणि सरळ चेंडू जातोय सीमा पार. पुन्हा एकदा पॅव्हलियनच्या दिशेनं मारा करण्यासाठी सज्ज देवा पडियार सामना करतोय लखन पडियार. यावेळेला थोडासा आत आलेला हा चेंडू चकवा देणारा हा चेंडू होता, पण हा सदर साधा सरळ झेल हातान सुटला आणि या चेंडूवर जीवदान मिळतंय ते लखन पडियारला आणि धावा मिळतात या चेंडूवर 2. धावसंख्या पोचली ती 36. हा चांगला चेंडू होता. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉट पद्धतीचा हा चेंडू. हा देखील चेंडू काही काळ हवेत स्थिरावला होता, पण क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आत असल्यामुळे नो मॅन्स लँडमध्ये पडलेला हा चेंडू 2 धावांसाठी. पुन्हा एकदा देवा पडियार सामना करतोय लखन पडियार. यारकर पद्धतीचा सुंदर चेंडू, हेलिकॉप्टर शॉट लखन पडियारच्या बॅटमधून सरळ चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 44 आणि या सर्व 44 धावा या लखन पडियारच्या आहेत. सॉरी 41. थोडीशी देवाची लय मात्र या चेंडूवर बिघडली आणि पंच वाईड घोषित करतायत या चेंडूला. अवांतर धावसंख्येत एक निभर. धावसंख्या पोचली ती धावसंख्या एकूण 46. पुन्हा एकदा यारकर टाकाचा प्रयत्न, फुलटॉच पडला सुमितला. लॉंगॉनच्या दिशेनं एक धाव पूर्ण करतोय सुमित. दरम्यान षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती 47. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 47. या षटकात देवानं 24 धावा देतोय. या 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 47. या 47 धावा पुढं रोखण्यासाठी आता मात्र एक अनुभवी गोलंदाज बॉलिंग मार्कवर कॉमेंट्री कक्षाच्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज आहे तो सतीश मगदूम. ब्लॅक कॅप्सचा हा संघ क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतोय. CTNच्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज सतीश मगदूम. चांगला चेंडू. यावेळेला मात्र कीपरची थोडीशी चुकी झाली आणि बाईच्या रूपात या 4 धावा जात आहेत. डाव्या एसटीच्या थोडासा बाजूला जाणारा हा चेंडू कीपरला काही अडवता आलं नाही. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा यारकर टाकायचा हळूवार पद्धतीचा हा चेंडू तो सरळ फुलटॉस पडला आणि सुमितनं तो चेंडू सीमा पार धाडतोय 6 धावांसाठी.
दरम्यान पुढचा चेंडू सामना करतोय सुमित. यावेळी मात्र चांगला चेंडू ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा लेग स्पिन पद्धतीचा हा मारा, आउटस्विंग पद्धतीचा हा मारा सतीश मगदूम यांच्याकडून. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुमित सज्ज. यावेळेला मात्र हा चेंडू तडकावलाय. चांगला झेल घेण्याचा प्रयत्न बाउंड्री लाईनवर आणि धावा जात आहेत त्या 6. चांगला चेंडू, चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा बाउंड्री लाईनवर, पण 6 धावा काही त्याला अडवता आलं नाही आणि झेलही घेता आलं नाही. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू आउटस्विंग पद्धतीचा मारा आणि यावेळेला मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि झेल बांधून परततोय तो सुमित भगत. सहा चेंडूमध्ये 13 धावा घेऊन तो परततोय. षटकातील शेवटचा चेंडू. आता सुमितची जागा घेण्यासाठी येतोय तो मोहम्मद, स्वतः संघमालक. डायमंड सुपर किंग्सचा संघमालक मोहम्मद मैदानात. पुन्हा एकदा हळूवार पद्धतीचा हा हलकासा चेंडू, फुलटॉच पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने तडकावलाय आणि आल्याबरोबर आपल्या संघात आपलं वैयक्तिक खातं खोलतोय तो मोहम्मद. धावसंख्या झाली ती 64. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 64. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर देवा पडियार. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय तो देवा पडियार. सामना करतायत ते स्वतः संघमालक मोहम्मद. मार्कवर पुन्हा एकदा देवा पडियार आणि आजच्या 7व्या दिवसातील दुपारनंतरचा हा पहिल्या सत्रातील सामना डायमंड सुपर किंग्स वर्सेस ब्लॅक कॅप्स. दोन्ही तुल्यबळ असे हे संघ. बहुधा दोघांचा हा 6वा सामना आहे आणि आता पॅव्हिलियनच्या बाजूने मारा करतोय तो देवा पडियार. चांगला चेंडू लेग स्टिक वरून थोडासा बाहेर जाणारा हा चेंडू, चकवा देणारा चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जातोय तो देवा पडियार. सामना करतोय तो मोहम्मद. यावेळेला बॅटची आतली कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेला होता चेंडू, पण थोड्याशा आळसावल्या स्थितीत हा झेल सुटला. धावसंख्या झाली ती 65. चांगला चेंडू थोडासा
लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू हलकासा ग्लान्स केलाय तो लखन पडियारनं. चेंडू जातोय सरळ सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 69. 1 बाद 69. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू देवा पडियार सामना करतोय लखन पडियार. गुडलेन स्पॉटवरचा हा चांगला चेंडू तडकवण्याचा प्रयत्न लखनचा. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात 1 धावांसाठी. षटकातील 5वा चेंडू. सामना करतोय मोहम्मद. सचिन चौगलेचा क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न. दुसऱ्या प्रयत्नात हा चेंडू त्यानं अडवलेला आहे. दरम्यान लेग वाईजच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत त्या संघाला. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतोय मोहम्मद आणि बॉलिंग मार्कवर देवा पडियार. नो बॉल. थोडासा भीमर पद्धतीचा हा चेंडू. नो बॉल आणि 4 धावा. अशा 5 धावा या चेंडूवर मिळत आहेत. आणि पुढचा चेंडू बघूया पंच फ्री हिट दिलेत बहुतेक. फ्री हिट. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा हा चेंडू आणि वाईड आणि 4 धावा. फ्री हिट कंटिन्यू राहील. या चेंडूवर पुन्हा एकदा 5 धावा मिळत आहेत. थोडीशी खराब अशी गोलंदाजी देवा पडियार कडून. मी मगाशीच म्हणालो की दुपारनंतरचा हा पहिला सामना थोडासा आळसावल्या स्थितीत. यावेळेला मात्र देवानं अचूक अशी गोलंदाजी केली आणि नजाव चेंडू. दरम्यान षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 82. 1 बाद 82. एक चांगली सुरुवात डायमंड सुपर किंग्सची. डायमंड सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा चांगला निर्णय इथं घेतला. कारण त्यांना माहीत होतं की थोड्याशा आळसावलेल्या स्थितीत हा सत्र चालू होणार. दुपारचा पहिला सामना. त्यामुळं धावांचा पुरेपूर लयलूट करता येईल या योजनेनं ते मैदानात उतरलेत. आणि धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 82. डायमंड सुपर किंग्सकडून यावेळेला लखन पडियार, अमोल कुंभार, चंद्रशेखर कुलकर्णी, ओंकार पाटील, सुमित भगत, विशाल कुकडे, उबट डांगे, रोहित कोठावळे, मोहम्मद डांगे, चिफान कडेगावकर आणि करण पडियार हे खेळाडू या सामन्यात उतरलेत. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5वं षटक घेऊन यायला इथे अतुल हावळे. आल्या आल्याच थोडासा लेग स्ट्राईकच्या बाहेर देणारा हा चेंडू. आणि दरम्यान लखन करतोय तो 50 धावा. 15 चेंडूत 50 धावा तडकावतोय तो लखन पडियार. एका जीवदानावर त्याला या 50 धावा करता आल्या. चांगली फटकेबाजी
करतोय तो. दरम्यान हळूवार पद्धतीचा चेंडू सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. चेंडू जातोय सरळ सीमा पार 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 92. बहुधा या 2026 मधील या मॅचचा स्कोर हायेस्ट स्कोर राहील असं वाटतोय. 5व्या षटकातच 92 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 5व्या षटकातील हे तिसरा चेंडू घेऊन येतोय तो अतुल हाबळे. यावेळेला मात्र चांगला चेंडू. हा सुंदर चेंडू. हा चेंडू काही खेळता आलेला लखनला आणि चेंडू निर्धाव ठरतोय. दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अतुल हाबळे. सामना करतोय लखन पडियार. उजव्या स्टेजच्या बाहेरचा हा चेंडू सरळ चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. थोडस महागडं असं हे षटक. यावेळी मात्र इनस्विंग पद्धतीचा चांगला चेंडू. या चेंडूवर 1 धाव वसूल करतोय तो लखन पडियार. षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतोय तो मोहम्मद. शॉर्ट पिच पद्धतीचा थोडासा चेंडू काही काळ हवेत स्थिरावला होता, पण सचिन चौले अर्थात चार्ली यानं कोणताच प्रयत्न केला नाही. चेंडू ठरतोय तो निर्धाव. दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 99. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 99. एक चांगल्या स्थितीत पोहोचलेला असा हा डायमंडचा संघ. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 99. दरम्यान विजय कांबळे बॉलिंग मार्कवर पॅव्हिलियनकडून वैयक्तिक पहिलं व संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय तो विजय कांबळे. विजयनं देखील आल्याच फुलटॉस चेंडू लखनच्या बॅटवर आदळला आणि हा चेंडू सरळ तडकावतोय 6 धावांसाठी लखन. संघाचं शतक पूर्ण झालेलं आहे. धावसंख्या झाली ती 105. यावेळेला मात्र पॉइंटच्या दिशेने सरळ चेंडू जातोय तो सीमा पार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा हा चेंडू. चेंडू तडकावतोय लखन 6 धावांसाठी. यावेळेला लॉंगॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावावर समाधान मानावं लागते ते लखनला. दरम्यान षटकातील 4था चेंडू. सामना करतोय मोहम्मद. थोडासा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू. मिडल स्टिक वरून लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत एकनी भर. धावसंख्या पोहोचली ती 113. यावेळी मात्र स्लोअर पद्धतीचा थोडासा खाली राहणारा हा चेंडू मोहम्मदला काही खेळता आलेला नाही. धाव चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर विजय. सामना करतोय मोहम्मद. यावेळेला अखूट टप्प्याचा स्लोअर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा हवेत स्थिरावलेला हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि हा झेल काही घेता आलेला नाही क्षेत्ररक्षकाला. थोडेसे सुस्तावलेले असे हे खेळाडू ब्लॅक कॅप्सचे.
पुन्हा एकदा एक धाव या चेंडूवर रसूल करतोय. यावेळेला मात्र लेग स्पिन पद्धतीचा मारा पुन्हा एकदा सचिन चौगले बॉलच्या फक्त पाठीमागे पाळण्याचा प्रयत्न करतायत ते. दरम्यान 2 धावा वसूल करतोय तो लखन. लखन 78 धावावर खेळतोय. दरम्यान षटकाची समाप्ती. धाव संख्या पोचली ती 6 षटकानंतर 116. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 7वं षटक घेऊन येतो तो अतुल हाबळे. यावेळी मात्र पुन्हा एकदा हवेत स्थिरावलेला हा चेंडू आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षकानं कोणतीही चूक केली नाही. आणि मोहम्मद बाधून परततोय. दरम्यान मोहम्मदची जागा घेण्यासाठी येतोय तो विशाल कुकडे. 7व्या षटकातील केवळ 5 चेंडू बाकी. बघूया या 5 चेंडूमध्ये विशाल कुकडे आणि लखन पडियार आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत. आतापर्यंत तरी चांगली धावसंख्या त्यांनी उभी केलेली आहे. हा मात्र चांगला चेंडू. पुन्हा एकदा थोडस सुस्तावलेलं असं क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सरळ सीमा पार. थर्डमॅनच्या दिशेने हलकासा खेळून काढलेला हा चेंडू विशाल कुकडेचा. या 4 धावानंतर आपलं खातं खोलतोय तो विशाल कुकडे. धावसंख्या झाली ती 120. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू आणि हा चेंडू सरळ 6 धावांसाठी तडीपार करतोय तो विशाल कुकडे. धावसंख्या पोचली ती 126. 2 बाद 126 अशी मजबूत धावसंख्या. यावेळेला मात्र चांगला चेंडू अतुलचा फॉलो थ्रू मध्ये चांगलं झेल घेतोय अतुल. दरम्यान विशाल कुकडीची जागा घेतोय तो रोहित कोठावळे. षटकातील 5वा चेंडू स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू आणि स्ट्राइक घेण्यासाठी लखननं धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू. रोहितची जागा घेण्यासाठी आलोय तो उबेद.
यावेळी मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न, 6 धावा शेवटच्या चेंडूवर, 6 धावा वसूल करतोय तो लखन पडियार. धावसंख्या झाली ती 132. 3 बाद 132 या सीझन मधील हा हायेस्ट स्कोर. 132 धावा डायमंड सुपर किंग्सचा संघ वसूल करतोय आणि 133 धावांचं आव्हान ठेवलंय ते ब्लॅक कॅप्स संघापुढं. सामना लगेचच चालू करायचा आहे आणि नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम वर्सेस महालक्ष्मी स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स वर्सेस महालक्ष्मी स्पोर्ट्स दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. महालक्ष्मी स्पोर्ट्सचे कर्णधार आकाश पडियार इथं उपस्थित आहेत. नयनतारा ऑप्टिकल जय भीमचे खेळाडू वैभव खबाले, विकी गायकवाड. आपण पोहोच असल्यास इथं नोंद द्यायचा आणि टॉस करून घ्यायचा आहे. नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स नाणेफेकीसाठी यायचं आहे. चोवीस चेंडूत 84 धावा पटकावलाय तो लखन पडियार. समोरच्या सुस्तावल्या संघाचा पुरेपूर उपयोग करून घेतोय तो लखन पडियार आणि एकूणच डायमंड सुपर किंग्सचा संघ 132 अशा मजबूत स्थितीत आपल्या संघाला पोहोचवलंय. दरम्यान पुढचा टॉस नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स वर्सेस महालक्ष्मी स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार महालक्ष्मीचे कर्णधार आलेले आहेत इथं. नयनतारा ऑप्टिकल जय भीम स्पोर्ट्सचे कोणती एखादा खेळाडू असेल तर टॉससाठी या. दोन्ही पंच मैदानात क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. डायमंड सुपर किंग्स कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिली जोडी मैदानात. ब्लॅक कॅप्स पहिली जोडी ब्लॅक कॅप्स मधून सुद्धा संघ मालक स्वतः खेळत आहेत. पराग पाटील स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो अतुल हावळे. दरम्यान बॉलिंग मार्कवर चंद्रशेखर कुलकर्णी एक सिनियर खेळाडू आर्या.
विक्टर निकम. विक्टर निकम, आपण इथे असाल तर जरा मेन स्टेजशी संपर्क साधायचा आहे. विक्टर निकम. नयनतारा ऑप्टिकल जय भीम स्पोर्ट्स नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्यासाठी प्रमुख पाहुणे थांबलेले आहेत नाणेफेकीसाठी. पहिला चेंडू, फुलटॉस पद्धतीचे चेंडू, पहिल्याच चेंडूवर थर्डमॅनच्या दिशेने तडकावलेला चेंडू. एक धावावर वसूल करतायत ते पराग पाटील, स्वतः संघमालक. सिटी एंडकडून मारा करण्यासाठी सज्ज आहे तो आर्या. सामना करतोय अतुल. चांगला चेंडू, आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करतोय तो चंद्रशेखर कुलकर्णी अर्थात आर्या. सामना करतोय अतुल. षटकातील तिसरा चेंडू आणि टॉससाठी येत आहेत ते महेशजी कलगुडगी व संजयजी इरकल यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इथं नाणेफेक होते. ब्लॅक कॅप्स वर्सेस सॉरी महालक्ष्मी स्पोर्ट्स वर्सेस नयनतारा ऑप्टिकल्स या दोन संघादरम्यान नाणेफेक इथं चालू आहे. नगरसेवक महेशजी कलगुडगी व आमचे सन्माननीय मित्र संजयजी इरकल यांच्या हस्ते इथे नाणेफेक होते दोन संघादरम्यान. नाणेफेक जिंकली ती नयनतारा ऑप्टिकल्स संघानं. दरम्यान हाईटसाठी रिव्ह्यू पंच, तिसरे पंच इथं बघतायत रिव्ह्यू साठी. फेअर बॉल. दरम्यान चांगली गोलंदाजी आतापर्यंत आर्याची. षटकातील पाचवा चेंडू, अख्खोट टप्प्याचा, पुन्हा एकदा अख्खोट टप्प्याचा हा चेंडू. लेग साईडच्या दिशेने तडकावलेला चेंडू आणि तिथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळते ती पराग पाटील यांना. षटकातील शेवटचा चेंडू, सामना करतोय अतुल हावळे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आर्या. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू स्वीप करण्याचा, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न अतुल हाबळेचा फसलाय. चेंडू जातोय तो सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. दरम्यान षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती 3. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती बिनबाद 3. पॅव्हिलियनच्या बाजूने यावेळेला मारा करण्यासाठी सज्ज आहे तो सिफान कडेगावकर. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो सिफान कडेगावकर. सामना करतायत ते पराग पाटील. आणि यावेळेला मात्र
फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू, बूमर पद्धतीचा हा चेंडू. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. पहिला चेंडू नो बॉल +1 अशा 2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा पॅलियनच्या दिशेने मारा करण्यासाठी सज्ज आहे सेपान कडेगावकर. यावेळेला सामना करतोय तो अतुल हाबळे. चांगला चेंडू, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा हा चेंडू. हा चेंडू काही खेळता आलेला नाही अतुलला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सिपान सामना करतोय अतुल. चांगला चेंडू अखोटप्प्याचा पॉईंटच्या दिशेनं उंचावरून मारण्याचा हा प्रयत्न. बॅटची कड घेऊन क्षेत्ररक्षकाच्या जवळ पोचला. चंद्रशेखर कुलकर्णी तिथं क्षेत्ररक्षक म्हणून उपलब्ध. एक धाव वसूल करतोय तो अतुल. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सिफान. सामना करत येते पराग पाटील, स्वतः संघमालक. यावेळेला मात्र बॅटची कड घेऊन स्लिपच्या दिशेनं गेलेला हा चेंडू. 1 धावांसाठी. हा झेल सुटला. 1 धाव या चेंडूवर मिळत आहेत. दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 6. पुन्हा एकदा थोडासा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू आणि एक यष्टीरक्षक व 2 क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन चेंडू जातोय सरळ सीमा पार. बाईच्या रूपात या 4 धावा मिळत आहेत त्या बाईच्या रूपात संघासाठी. धावसंख्या पोचली ती 10. यारकर पद्धतीचा सुंदर चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक काही वाकायच्या मनस्थितीत दिसत नाही आहेत. आणि चेंडू निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 10. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आर्या. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 3रं षटक घेऊन मैदानात उतरता येते आर्या. बॉलिंग मार्कवर सज्ज. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू. चेंडू तडकावलाय तो लेग साईडच्या दिशेनं, मिडॉनच्या दिशेनं तडकावलेला हा चेंडू. 1 धावांसाठी. धावसंख्या पुजली ती 11. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू, स्लोअर पद्धतीचा. 1 धाव या चेंडूवर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आर्या. चांगला चेंडू, तितक्या सन्मानजनक खेळून काढलाय ते पराग पाटील यांनी. थोडासा खूप बाहेर जाणारा हा चेंडू बाहेरून आत आणण्याचा प्रयत्न आर्याचा पंचांनी वाईड घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत एक भर. दरम्यान पुढचा चेंडू यारकर पद्धतीचा चांगला चेंडू. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा यष्टीरक्षक हा चेंडू देखील सोडलेले आहेत.
पुन्हा एकदा फुलटोच पद्धतीचा चेंडू. एकदा वसूल करतात ते पराग पाटील. थोडीशी संत अशी ही फलंदाजी. पुन्हा एकदा फुलटोच पद्धतीचा चेंडू. लॉंगांच्या दिशेने तडकवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून येतोय तो लखन पडियार आणि चेंडू अडवतोय. दरम्यान षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती 15. पॅव्हिलियन एंडकडून आता मार करण्यासाठी सज्ज आहे तो अमोल कुंभार. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो अमोल कुंभार. सामना करत येतो अतुल हावळे. थोडासा एकतर्फी चाललेला असा हा सामना. चांगला चेंडू. हा चेंडू काही खेळता आलेला नाही अतुलला. निर्धाव चेंडू. चांगलं स्वच्छ निरभ्र असं आकाश, सुंदर असं वातावरण, पण या वातावरणात काहीसे सुस्तावलेले असे हे खेळाडू मैदानात उतरलेत. आणि प्रेक्षक देखील इथं संत पद्धतीने खेळ पाहतायत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अमोल कुंभार. फुलटॉच पद्धतीचा चेंडू. एक धावा वसूल करतायत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. सामना करतोय तो अतुल हावळे. यावेळेला मात्र फुलटॉच पद्धतीचा चेंडू. सरळ चेंडू जातोय तो सीमा पार 6 धावांसाठी. या सेकंड इनिंग मधील हा पहिला षटकार. चेंडू कवर फोडलेले बॉल द्या की खेळू देत. कवर फोडलेले कसं नवीन बॉल द्यायला अशी मॅच चालू असल्यावर पहिला पहिल्या स्टार्टला देऊन टाका. काय बॉल आलाच की हां आता ना पहिला. दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अमोल कुंभार. सामना करतोय अतुल हाबळे. विडॉपच्या क्षेत्ररक्षकाकडे गेलेला हा चेंडू. 1 धावांसाठी. धावसंख्या पोचली ती 25. बोल्ड दरम्यान या चेंडूवर बाद होत आहेत ते पराग पाटील आणि त्यांची जागा घेण्यासाठी दानिश. पहिली विकेट च पतन इथं झालेलं आहे.
चौथ्या षटकाच्या सर एक मिनिट सर षटक संपलेला आहे. ओके. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. हा चेंडू काही खेळता आलेला नाही अतुलला. बॉलिंग मार्कवर ओंकार पाटील. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. लखन पडियार. पुन्हा एकदा हा झेल सुटलेला आहे. यावेळेला हा पुन्हा एकदा झेल सुटला. बॉलिंग मार्कवर ओंकार पाटील. फुलटॉस पद्धतीचा चांगला चेंडू तडकवण्याचा प्रयत्न फसला आणि सरळ त्रिफळाचीत होतोय तो. दानिश आल्या आल्याच दानिश त्रिफळाचीत ठरतोय. दानिशची जागा येण्यासाठी येतो तो वीरेंद्र. वीरेंद्र उर्फ कल्लू. दरम्यान बॉलिंग मार्कवर ओंकार पाटील. थोडा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत एकनी भर. पुन्हा एकदा सिटी एंड कडून मारा करतोय ओंकार पाटील. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंच वाईड घोषित करतायत. पॉइंटच्या दिशेने थर्डमॅनच्या दिशेने तडकावलेला हा चेंडू सरळ एक धाव या चेंडूवर. थोडीशी संत असा चाललेला असा हा सामना. डायमंड सुपर किंग्स वर्सेस ब्लॅक कॅप्स. यावेळी मात्र चांगला चेंडू ओंकारचा चकवा देणारा हा चेंडू. अतुल हवळे फटका मारायचा प्रयत्न फसला. चेंडू जातोय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एक साधा झेल टिपलेला इथं. ब्लॅक कॅप्स बॅट्समनचं नाव सांगा. उबेद. बॅटिंग मार्कवर उबेद. सामना करतोय ओंकारचा. पुन्हा एकदा ऑफस्टिक वरून आत आलेला थोडासा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने तडकावून स्वतःचं खातं खोलतोय. उबेद 2 धावा वसूल करतोय. दरम्यान षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 32.
बॉलिंग मार्कवर सुमित सामना करतोय वीरेंद्र उर्फ कल्लू आणि लॉंगांच्या दिशेने तडकावलेला हा चेंडू चेंडू जातोय तो सरळ सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या पोहोचली ती 36. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू 1 धावांसाठी. नयनतारा ऑप्टिकल्स व महालक्ष्मी स्पोर्ट्स दोन्ही संघातील 12वा खेळाडू कॉमेंट्री कक्षाजवळ पाठवा. महालक्ष्मी स्पोर्ट्स व नयनतारा ऑप्टिकल्स दोन्ही संघातील 12वे खेळाडू कॉमेंट्री कक्षाजवळ पाठवायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुमित सामना करतो वीरेंद्र. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू निर्धाव चेंडू जमण्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती 38. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 38 आणि 6 चेंडू 95 धावांची गरज. अशक्य असं डोंगरा एवढं आव्हान शिल्लक ब्लॅक कॅप संघापुढं. शेवटचं षटक घेऊन येतोय तो रोहित कोठावळे. चांगला चेंडू थर्ड स्लिपच्या दिशेने गेलेला हा चेंडू 2 धावांसाठी. चला पुढचा चेंडू सामना करतोय उबेद. रोहित कोटावळे बॉलिंग मार्कवर सिटी एंडच्या बाजूने मारा करतोय तो रोहित. सामना करतोय उबेद. दरम्यान हा चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूपासून अशी फटकेबाजी केली असती तर थोडासा संघर्षाच्या स्थितीत पोहोचला असता. दरम्यान पुढचा चेंडू सिटी एंडकडून मारा करण्यासाठी सज्ज रोहित. सामना करतोय उबेद. पुन्हा एकदा अख्खोट टप्प्याचा हा स्लोअर पद्धतीचा चेंडू
निर्धाव चेंडू पुन्हा एकदा अमोल कुंभार. पहिल्याच चेंडूपासून सुस्तावलेले असे हे सर्वच खेळाडू दोन्ही संघातील. दरम्यान पुढचा चेंडू सामना करतोय वीरेंद्र. निर्धाव चेंडू षटकातील षटकातील पाचवा चेंडू. फुलटॉच पद्धतीचा हा चेंडू. यावेळेला चेंडू जातोय 6 धावांसाठी. धावसंख्या पोचली ती 53. आणि शेवटचा चेंडू चेंडू जातोय सरसीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या पोहोचली ती 57. डायमंड सुपर किंग्ज संघानं एक हाती हा सामना जिंकला. लखन पडियार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो लखन पडियार. लखन पडियार आपण कॉमेंट्री कक्षाजवळ यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारायचं आहे.